दरम्यान व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावरती निर्बंध लावण्यात येतात। दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीमध्ये सापडले। सिलेंडर महागल्याने पदार्थांचे दर सुद्धा वाढण्याचा अंदाज आहे। परिस्थिती न सुधारल्यास हॉटेल सुद्धा बंद करण्याची वेळ या हॉटेल व्यावसायिकांवरती आलेली आहे। दीपक निमजे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहते यांनी। पावते नेमकं काय म्हणतात? युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनावर येणारे निर्बंध आणि एकीकडे गॅस सिलेंडर वाढणारे भाव यापुढे जे आहे ते हतबल जे आहे ते हॉटेल व्यावसायिक झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला उपराजधानीत पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर मी सध्याच्या घडीला जगदीश सावजी भोजनालय आहे या ठिकाणी आहे। प्रसिद्ध हा एकूणच जे आहे ते भोजनालय आणि या परिस्थिती सध्या जे बघितलं असेल तर एकूणच जे आहे ते मनस्ताप सहन जे आहे ते संपूर्ण व्यावसायिकांना करावं लागत। आपल्यासोबत दीपक निमजे जे आहेत ते व्यवसाय संचालक आहेत। काय सांगाल ज्या पद्धतीनं इंधनाचे वाढलेले दर आहेत त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? माझी ही प्रतिक्रिया आहे का गव्हर्नमेंटनी काहीतरी कमी करायला पाहिजे। जर गव्हर्नमेंटनी कमी करणार नाही तर माझ्याकडे कमीत कमी 10 वर्कर आहे, माझे 2-3 सिलेंडर लागते, त्यामध्ये माझे 5 ते 6 हजार रुपये खर्च होईल। त्यामध्ये अजून मला कसं काय परवडेल ते समजून नाही राहिलं। जर मला परवडणार नाही तर पुढे जाऊन मला व्यवसाय एकतर मुलं कमी करावं लागेल, नाही तर मग व्यवसाय कमी करावा लागेल। नाहीतर एक तर पर्याय राहील तर पुन्हा तेच माझ्याकडे जे आधी चुली होत्या त्याची चुली तयार करावी लागेल। वाढणारे सिलेंडरचे भाव त्यामुळे नागपूरच्या सावजीचा गोडवा कमी होणार असल्याचे मत जे आहे ते हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केलेले आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।